नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथीचा मराठीचा 5वा धडा माझा रुमाल. रुमाल मराठीत रुमाल म्हणतात, इंग्लिशमध्ये हँकचिप. वेदांत चौथीत होता. आजीने त्याला एक छान पिवळ्या रंगाचा हात रुमाल भेट दिला होता. त्यावर तिने त्याला आवडणाऱ्या निळ्या रंगाची नाजूक फुले विणली होती. विणली म्हणजे असे दोऱ्याने विणतात. दोरा आणि सुईने छान विणकाम करतात. वेदांतला तो रुमाल खूप आवडायचा. तो नेहमी रुमाल जपून खिशात ठेवायचा. आता बघा, वेदांत नावाचा एक मुलगा होता. तो चौथीत शिकत होता. त्याच्या आजीने त्याला एक छानसा रुमाल दिला होता. आणि तो रुमाल कसा होता? त्या रुमालावर निळ्या रंगाची फुले विणलेली होती आणि त्याच्या आजीने दिला होता बरं. आणि तो रुमाल इतका आवडायचा त्याला की तो खूप जपून ठेवायचा. मधल्या सुट्टीत जेवण झाल्यावर त्याने हात पुसण्यासाठी रुमाल काढला. मधल्या सुट्टीनंतर शाळा भरल्यावर नेहमीप्रमाणे वेदांत वर्गात जाऊन बसला. घाम पुसण्यासाठी त्याने रुमाल काढायला हात खिशात घातला, पण रुमाल नव्हताच. तो विचार करू लागला, रुमाल कुठे पडला असेल? आता बघा, मधली सुट्टी म्हणजे आपण ब्रेक म्हणतो ना, टिफिन खाण्यासाठी जो ब्रेक दिला असा, त्यावेळी मराठीत म्हणतात मधली सुट्टी. मग त्यावेळी मधली सुट्टी झाल्यावर त्याने डबा खाल्ला, हात पुसण्यासाठी रुमाल काढला. मधल्या सुट्टीनंतर शाळा भरली आणि पुन्हा नेहमीप्रमाणे वेदांत वर्गात जाऊन बसला आणि घाम पुसायसाठी त्याने रुमाल काढायसाठी खिशात हात घातला, पण त्याचा रुमालच नाही. तो विचार करू लागला, रुमाल पडला तरी कुठे? वेदांच्या लक्षात आले की रुमाल खिशात ठेवताना बाहेर पडला असेल. शिक्षकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांनी त्याला विचारले, काय झाले? तेव्हा त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी त्याला मैदानावर जाऊन बघण्यास सांगितले. वेदांत रुमाल शोधण्यासाठी वर्गाबाहेर गेला. तो नाराज होऊन वर्गात आला. आपण असा निष्काळजीपणा करायला नको होता, तो स्वतःशीच म्हणाला. आता तो शांत विचारात पडलेला आणि त्याला कळलं की आता बाहेर पडला असेल रुमाल. आणि अचानक शिक्षक वर्गात असताना शिक्षकांचं लक्ष गेलं की वेदांत नाराज आहे. तेव्हा शिक्षकांनी त्याला विचारलं की तू नाराज का आहे बाबा? तेव्हा त्याने झालेला प्रसंग सांगितला. तेव्हा शिक्षकांनी सांगितलं की जा, शाळेच्या मैदानामध्ये पडला असेल, बघून ये. म्हणून तो शाळेच्या मैदानावर आला. त्याने सगळीकडे शोधले, पण त्याला कुठेही रुमाल मिळाला नाही. आणि तो खूप नाराज झाला, दुःखी झाला आणि आणि स्वतःशीच बडबडला की मी किती निष्काळजी आहे, मला एक छोट्याशा रुमालची काळजी पण मला घेता येत नाही. तो मनाशीच म्हणाला. आजीने दिलेला रुमाल हरवला याचे त्याला खूप वाईट वाटले. तेवढ्यात शिपाई मामा वर्गात आले आणि म्हणाले, हा रुमाल कोणाचा आहे? शिपाई मामांच्या हातातील रुमाल पाहून वेदांतला आनंद झाला. वेदांत लगेच हात वर करून म्हणाला, हा रुमाल माझा आहे. धावत पुढे जाऊन वेदांतने रुमाल घेतला. वेदांतने रुमालाकडे बघून मनाशी ठरवले की यापुढे आजीने दिलेला रुमाल सांभाळून ठेवायचा. वेदांतने आनंदाने रुमालाची घडी घालून तो रुमाल दप्तरात ठेवला. बघा, असं वाचताना बोलताना एकदम अंगावर काटे येतात ना. किती आजीचं प्रेम आहे त्या वेदांतवर आणि वेदांतचं आजीवर किती प्रेम आहे. एक छोटासा रुमाल, पण त्यांनी किती त्या रुमालाला जपून ठेवलं आहे बघा. याच्यात काय दाखवलं आहे की तो वर्गात बसला आणि अचानक शाळेचा शिपाई म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला आजकाल पिऊन म्हणतो, तर तो रुमाल घेऊन वर्गात आला आणि त्याने विचारलं की हा रुमाल कोणाचा आहे? आणि पटकन वेदांतने बघितलं. वेदांतला खुश झाला वेदांत आणि त्याने लगेच हात वर केला आणि सांगितलं, तो रुमाल माझा आहे. तो धावत जाऊन त्या काकांकडून रुमाल घेतला आणि त्याने सांगितलं, सांभाळून ठेव. आणि मग वेदांतने तो रुमाल घेतला आणि त्याने मनाशी ठरवलं
की आपल्या आजीने आपल्याला रुमाल दिला आहे तो अत्यंत जपून ठेवायचा आणि मग त्याने तो रुमाल दप्तरात छान घडी करून ठेवून दिला. म्हणजे आपल्या आजी आजोबांनी दिलेली वस्तू खूप जपायची असते, कारण आपल्या प्रेमाने आपल्याला दिलेली असते. त्यामुळे त्या गोष्टीला कधी दुखवायचं नाही. आता या धड्याचा आपण प्रश्न बघूया. वेदांतला रुमाल कोणी भेट दिला? आजीने. वेदांत नाराज का झाला? कारण त्याचा रुमाल हरवला होता. वेदांतने मनाशी काय ठरवले की आजीने दिलेला रुमाल हरवायचा नाही, जपून ठेवायचा. वेदांतला तो रुमाल खूप आवडायचा. एवढ्यात शिपाई वर्गात आले. आता पाठातील घटना योग्य क्रमाने लिहा. आता तुम्ही धडा बघायचा आणि पहिलं वाक्य कुठलं येईल, दुसरं कुठलं आहे हे तुम्ही उत्तर बघून ठरवायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण विरामचिन्हामध्ये पहिलं बघितलं होतं पूर्णविराम, नंतर बघितलं उद्गार चिन्ह. आता बघायचं आहे प्रश्नचिन्ह. हे बघा, गुरुजी काय म्हणाले? प्रश्नचिन्ह म्हणजे जेव्हा आपलं प्रश्न असतो त्यावेळी जो प्रश्नाच्या शेवटी जे चिन्ह लावतात त्याला म्हणतात प्रश्नचिन्ह. ठीक आहे. आता हा धडा तुम्हाला आवडला असेल, धडाचा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटू. थँक्यू.